नमस्कार मित्रांनो, मी यासाठी हे तंत्रज्ञान केलं आहे मागच्या वर्षी. त्याच्यामध्ये यासाठीमध्ये म्हणजे आपण दरवर्षी पारंपरिक पद्धतीने करतो शेती. 20 वर्ष आलमान शेती करतो. त्याच्यानंतर दरवर्षी नागट्टी करायची, रोटर मारायचं. नंतर ते पूर्ण पाऊस पडला, मोठे सरांनी सांगितलं त्याच्यावरची पूर्ण मलाई आहे ती वाहून जायची. त्याच्यावर मी म्हणजे दरवर्षी विचार करतो, म्हणजे दुकानामध्ये दरवर्षी घट होती. मग मी विचार केला, मी गांडूळ खताचा प्रकल्प केला. म्हणजे नवीन नवीन काहीतरी प्रयोग करतात शेतकरी, म्हणजे प्रयोगशील शेतकरी नवीन नवीन प्रयोग करतच असतात शेतामध्ये. मग मी असं दर टायमाला मोबाईलमध्ये काहीतरी नवीन पाहायचा प्रयत्न केला. त्या टायमाला मला वैद्य सरांचा यासाठी बद्दलचा व्हिडिओ पाहिला मी. त्यामध्ये मला पूर्ण माहिती मिळाली की शून्य मशागत शेती म्हणजे यासाठी म्हणजे यस म्हणजे सगुणार राईट तंत्र. ही तंत्र चंद्रशेखरला घोडसावळे आता नाव बदललं आहे त्याला. नाही हेच रुरल झालाय ना का. हां ऐवजी चंद्रशेखर घोडसावळे दादांनी हे तंत्र विकसित केलं आहे. ते जनक आहेत त्यांचं हे मार्गदर्शन म्हणजे शून्य मशागत शेती म्हणू शकतो आपण त्याला. एक वेळ नागट्टी करायची, त्याच्यावर रोटर मारायचं. रोटर मारल्यानंतर त्याच्यावर तुम्ही बेड ओढून घ्यायचे. 4.5 फुटाचे बेड ओढायचे. 4.5 फुटाचे बेड ओढल्यानंतर त्यावर तुम्ही आपलं पेरणीच्या पहिला जे आपलं असते स्टंप किंवा पिकाच्या प्रमाणे जे तणनाशक असते त्या हिशोबाने तुम्ही स्टंप मारू शकता. कपाशी जर लागवड करायची असतं स्टंप मारा. स्टंप मारल्यानंतर तुम्ही त्याच्यावर टोकन यंत्राने किंवा बाया लावून तुम्ही पेरणी करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे 40 दिवस जर तुम्ही स्टंप मारलं तर 40 दिवस तणनाशक तण यायचं काम नाही. 40 दिवसानंतर तुम्हाला त्याच्यावर घासा काय असेल ते आपलं कपाशीचा असेल किंवा मक्याचा असेल जे पीक लावलं आहे त्याच्यावर जे तणनाशक असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यावर तणनाशक मारा. पेरण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही स्टंप मारलं 40 दिवस तुमचं येणार नाही. हां आपण जे वळण केले बेडवर मध्ये टोकन यंत्राने मकई लावायची असते टोकन यंत्राने 2 तास लावू शकता तुम्ही. किंवा कपाशी असलेली टोकन यंत्राने बाया लावू शकता तुम्ही. बाया पण लावू शकता त्याच्यावर. आणि ते केल्यानंतर तुम्ही पुढे तणनाशकाचं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला निंदण करायची गरज नाही, तुम्हाला वाही मारायची गरज नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची जमिनीची हवाहवा करायची गरज नाही. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पुढे कीटकनाशक किंवा काही सरांनी सांगितलं काही समान तुम्ही करू शकता. मटेरियल जागी आपलं मटेरियल टाकायचं ते पण करू शकता. बाकी पुढचं तुम्हाला मजुराची खर्च नाही. खर्च केव्हा येईल तुम्हाला ज्या टायमाला पीक येईल तेव्हा. आणि तणाचं नियोजन असं आहे, तण जर समजा तुमच्या शेतात झालं बी त्याला घाबरून जाऊ नका. मागच्या वर्षी माझ्या शेतामध्ये पाऊस चालू होता, वरतून तणाला जोर येत होता. गावातले लोक म्हणत होते की अरे आता म्हणे याचं शेत गेलं पूर्ण, असं होते लोक मला. तरी मी घाबरलो नाही. याच्यामध्ये फक्त खंबीरपणा पाहिजे आणि विश्वास पाहिजे. त्यानंतर मी त्याच्यावर तणनाशक चालू ठेवलं. लगेच पुढे कपाशी मोठी झाली तर त्यात राऊंडअप मारला. त्यामुळे काही डोक्यात ताण आला आणि फक्त झाड वाचून सण राऊंडअप मारायचं असतं त्याला उडलं सण. आणि ह्या ज्या या सायटीमध्ये असं आहे की आपण पीक काढल्यानंतर पहिल्या पिकाचं कटिंग करून घ्यायची. खालची मुळे आहे ना जमिनीमध्ये राहू द्यायची. तसेच त्यामुळे काय होईल आपल्या जमिनीत आपण टाकलेले खत इथे मुळंदर असतात. आपण काय करतो दरवर्षी आपण म्हणतो आता की आपण शेणखत टाकलं पाहिजे. एवढं शेणखत टाकायला आता आज रोजी मजूर नाही. तुम्हाला जर टाळी भरायची असली तर आता 1 डिशमिल टाळी भरावी लागते. आता ही कंडिशन झालेली आहे. मजुरांचा खर्च तिच्यात एकदम शून्य आहे. आणि या पहिल्या पिकाचे मुळे जर आपण जमिनीमध्ये जिरवले तर दुसऱ्या पिकासाठी त्याचा उपयोग होतो. सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वाढतो आणि सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वाढल्यामुळे पुढच्या पिकाची तुमची आता मी काय केलं मी मका घेतला. मका घेतल्यानंतर ते त्याची कटिंग झाल्यानंतर ते तसेच राहू दिलं. त्याच्यावर लगेच तणनाशक मारलं. तिच्यावर टोकन यंत्राने गहू पेरला, टोकन यंत्राने हरभरा पेरला. हरभरा पेरल्यानंतर तिच्यावर म्हणजे तणनाशक मारून घेतले पहिले. त्याच्यामध्ये तण व्हायचं कारण झालं नाही. आणि त्यात थोडंफार गव्हामध्ये थोडं झालं होतं तर गव्हाचं आपलं तणनाशक असतेच. मला मी एक थैली लावली होती 40 किलोची बॅग. तिला मला 18 क्विंटल गहू झालेला आहे. ज्याला आता मी शेतच ठेवलं आहे. तुम्ही पाहायला येऊ शकता कधी पण. आणि त्याला कपाशीचं पण मी काढून घेतलेली कपाशी आहे.
कपाशी पण ते तिकडे तिकडे तसं ठेवले आहे. तुम्ही आपण काय करतो, नागाटी करायचं, रोटर मारायचं, लगेच तिच्यावर म्हणजे ओळखण्या काय अशी नशी निर्णय करायचं, ते बाकी बाहेर जाऊन शिकायचं. ते तसं काहीच नाही. माझ्या शेतामध्ये मी तसं पूर्ण तसं ठेवलेलं होतं. गवताचं सर्व बिलकुल तसं. त्याच्यामुळे काय झालं, माझ्या शेतामध्ये पहिलं वर्ष असताना सुद्धा त्यामध्ये गाडून तयार झाले. आणि जेव्हा आपण नागरिक केली, आपण होतो आपलं शेत तपलं पाहिजे, तपल्याला काही वाद नाही. त्याच्याबरोबर तुम्ही आपण काय म्हणतो, बोंडाळी किंवा दुसरी इतर शेतुरी किडे जे आहे ते मरून जातात, पण त्याच्यामुळे आपलं मित्र किडे पण मरतात. जे जीवाणू आहे बारीक जीवाणूचा पण नाश होतो. त्यामुळे आपल्याला आणखी आपण काय करायला विशेष गोष्ट म्हणजे वेळेवर आपण जे पीक लावतो त्या पिकाच्या मुळा इथला खोल जातात. आपण वाई मारली की आपण ते पिकाच्या मुळ्याला तोडून टाकतो, पण तसं या साठीमध्ये होत नाही. त्याच्यामुळे मी मला सांगतो, जोपर्यंत पाणी माझं गती तिथलं हे की यंदा भरपूर पाऊस चालू होता. मला लोक असायचे, अरे मला काय वेळा म्हणून झाला म्हणे, माझ्याकडे बऱ्याच जुडी आहे, ट्रॅक्टर आहे, सर्व आहे माझ्याकडे, पण तरी पण म्हणे वेळा माणूस आहे सर्व मला मोठा काढले लहान होतं. पण नंतर ज्या टायमाला मी ते चेक केलं तण बसल्यानंतर सर्व प्रकारच्या कपाशीची व्हरायटी एक सारखी दिसत होती. जो तुम्हाला विचारता काय होई कपाशी कोणती लावली, पहिल्याचे मला उलट हे करत होते, ते नंतर येऊन मला हे करायला लागले की म्हणे इथं चमत्कारासारखंच झालं. आणि काही काही मला पहिलाच हे करत होते, अरे काय म्हणे तिच्या आपलं तणनाशक मारून थोडी शेती येते. मी दादांना 3-3 वेळा विचारत होतो की दादा माझं येईल की नाही, येईल की नाही. मी पण पहिला शेतकरी होतो ना, आणि डायरेक्टली 16 एकर केलं. त्या कामाला मी सरांना मी सांगितलं की सर मी 16 एकराची यासाठी करतोय. ते मला हसायला लागले. मग दादा तुम्हाला एवढा विश्वास, म्हटलं हा दादा मला पूर्ण विश्वास आहे. ध्येय सोडलं नाही. माझा स्वतःचा भाऊ मला शेतामध्ये सांगितलं त्याला की अरे तू शेतात जा, आला